झी 24 तास एक पाऊल पुढे। आयसीसी टी20 वर्ल्ड कप मधून अर्ली एक्झिट झालेल्या टीम इंडियाच्या कॅप्टनशिपमध्ये बदल करण्याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे। कॅप्टन धोनीच्या नेतृत्वाखाली टी20 फॉर्मॅटमध्ये भारताची कामगिरी सुमार होतीये आणि त्यामुळेच या फॉर्मॅटमध्ये विराट कोहलीकडे नेतृत्व सोपवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। भारतीय टीमला 3 फॉर्मॅटमध्ये 3 कॅप्टन देण्याचा सल्लाही काही क्रीडा समीक्षकांनी दिलाय। टीम इंडियाला मिळणार 3 कॅप्टन, धोनीकडे असणार फक्त वनडेचं नेतृत्व। टी20 वर्ल्ड कप मध्ये भारतीय टीम पुन्हा एकदा फ्लॉप ठरली। टीम इंडियाला लंकेतून रिकाम्या हाताने मायदेशी परतावं लागलं। त्यामुळेच टीमच्या खराब कामगिरीसाठी कॅप्टन धोनीवर सर्वत्र टीका होतीये। अनेक माजी प्लेयर्सनी टीम इंडियाला टी20 साठी नव्या कॅप्टनची गरज असल्याचं मतही व्यक्त केलंय। त्यामुळे सध्या कॅप्टन धोनीकडून टी20चं नेतृत्व काढून घेण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे। धोनीऐवजी विराट कोहलीला टी20 कॅप्टनशिप देण्याबाबत अनेक माजी क्रिकेटर्सने सल्ला दिलाय। लंकन कॅप्टन महिला जयवर्धनेनं फायनलमध्ये वेस्ट इंडिजकडे झालेल्या पराभवानंतर लगेच कॅप्टनशिप सोडली। मात्र धोनीनं भारताच्या वर्ल्ड कपमधील सुमार कामगिरीनंतर कॅप्टनशिप सोडत नसल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे। एकूणच काय तर भारताच्या सर्वात यशस्वी धोनीला आता मिडास टच हरपलाय आणि त्यामुळेच की काय त्याचं टी20 मधलं कर्णधारपदही धोक्यात आलंय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।